आज या ठिकाणी छत्रपती ऐतिहासिक संभाजीनगर मधून होत आहे। हे क्रांती चौक हे अनेक क्रांतींचं बीज रोवणारं चौक आहे आणि या चौकातून या स्थळातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या टिळा माथी लावून अनेकांनी या अनेक विषयामध्ये अनेक क्षेत्रामध्ये या ठिकाणी क्रांतीला सुरुवात झाली आणि म्हणून दुसऱ्या टप्प्याची सुरुवात या चौकातून होत असताना पत्रकार संवाद यात्रा लोकशाहीला जर अधिक बळकट करत असेल तर पत्रकारांच्या न्याय हक्कांना सुद्धा साथ देणं समर्थन देणं आणि ते सोडवणं हे सुद्धा या व्यवस्थेचं काम आहे। आणि म्हणून कोरोनानंतर जी परिस्थिती बदललेली आहे या बदललेल्या परिस्थितीमध्ये लोकशाही जर अधिक प्रबळ करायची असेल तर पत्रकारांचं संरक्षण आणि लोकशाहीचं रक्षण हे ब्रीथ घेऊन ही भूमिका घेऊन ही यात्रा कुणाचंही समर्थन करत नाही, ही यात्रा कुणाचाही विरोध करत नाही, समाजाचं उत्थान करण्यासाठी वैचारिक घुसळण होण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये वृत्तपत्र आणि पत्रकारांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे। ही व्यवस्था जिल्हा तालुका पातळीवरची व्यवस्था अधिक सक्षम राहिली पाहिजे तरच लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकतो। ही भूमिका घेऊन या क्षेत्राला अधिक समृद्ध करण्यासाठी हे क्षेत्र अधिक प्रबळ करण्यासाठी आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना न्याय देण्यासाठी त्यांना अधिक प्रगल्भ करण्यासाठी ही यात्रा आहे। आणि म्हणून ही यात्रा समाजाची सुद्धा आहे, समाजाचं उत्तरदायित्व आहे की लोकशाहीमधली ही व्यवस्था जर सक्षम राहिली तरच सामान्य माणसाला या व्यवस्थेमध्ये आपला आवाज व्यवस्थेपर्यंत जाऊ शकणार आहे। आणि म्हणून या यात्रेमध्ये समाजाचा सुद्धा घटक सगळ्या घटकांनी सामील व्हावं अशा प्रकारचं आव्हान आम्ही केलं आणि या ठिकाणी आता डॉक्टर प्रभू गोरे यांनी सांगितलं समर्थन देतात। त्याचं कारण हे आहे की ही व्यवस्था टिकली पाहिजे आणि ही व्यवस्था अधिक सक्षमपणे काम केलं पाहिजे हे प्रत्येकाच्या मनात आहे। पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत, कोरोनानंतर पत्रकारांच्या प्रश्नांबाबतीत कुणी चर्चा करत नाही, पण आम्ही हिंमत केलेली आहे, आम्ही जाणीवपूर्वक या विषयांना हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्यवस्थेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण करतोय। आणि म्हणून सरकार ही व्यवस्था आहे, सरकारमध्ये कोण आहे कोण नाही याचा आपल्याला काही फरक पडत नाही, पण सरकार ही व्यवस्था या सरकारने सगळ्या घटकांना न्याय देताना याही घटकाकडे बघितलं पाहिजे। आणि वर्तमानपत्र विक्रेते रोज आपल्या घरी येतात, 30 दिवस माणूस घरी येतो आणि वर्तमानपत्र टाकतो आणि शेवटी त्याच्या हातामध्ये मोबदला किती मिळतो, वर्तमानपत्राच्या किमती काय? या देशामध्ये वर्तमानपत्राची किंमत ठरवण्याचं धोरण नाही। या देशामध्ये वर्तमानपत्र विक्रेत्यांच्या महामंडळाची अनेक दिवसापासून मागणी आहे, वर्तमानपत्र विक्रेत्यांना स्थैर्य पाहिजे, या क्षेत्रामध्ये रोजगाराची मोठी संधी आहे। आणि म्हणून हे देशामधला 35,000 कोटीचा व्यवसाय कोरोनानंतर अत्यंत डबघाईला आलेला आहे आणि म्हणून सरकारचं उत्तरदायित्व आहे, आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे की या व्यवसायाला सक्षम केलं पाहिजे। वर्तमानपत्र असेल, वेगवेगळ्या माध्यमात काम करणारी माणसं असतील, ही माणसं केवळ पोटासाठी काम करत नाहीत, एक मिशन म्हणून काम करतात। आणि म्हणून या माणसांना सुद्धा स्थैर्य पाहिजे, या माणसांना सुद्धा सिक्युरिटी पाहिजे, या माणसांना सुद्धा संरक्षणाचं आवश्यक आहे आणि म्हणून समाजाची जबाबदारी आहे। मी वर्तमानपत्र वाटलेलं आहे, 30 दिवस एखाद्याच्या घरी रोज जाणं, पेपर टाकणारे आजचं बिल किती आहे? 150 ते 250 रुपये बिल होते। अहो अमेझॉन घ्या, नेटफ्लिक्स घ्या, कुठल्याही ऑनलाईनचा तुम्ही एक प्रोडक्ट मागवा, एक वेळेस तुमच्या घरी येण्यासाठी 50 रुपयाचा सर्व्हिस चार्ज आकारला जातो का नाही? पण वर्तमानपत्र 30 दिवस तुमच्या घरी येतं, तुमच्या घरी टाकलं जातं, किती सर्व्हिस चार्ज आपण पेड करतो, किती सर्व्हिस चार्ज आपण देतो, याचाही विचाराचा समाधानी करावं लागेल। ही व्यवस्था जर टिकवायची असेल, आपला आवाज या व्यवस्थेचा बुलंद ठेवायचा असेल तर या व्यवस्थेला सुद्धा समर्थन आणि साथ देणं हे आपलं काम आहे। हे सांगण्यासाठी ही समाज यात्रा आहे, ही समाज यात्रा समाजाला या क्षेत्राचं महत्व सांगण्यासाठी आहे, पत्रकारांची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढवण्यासाठी ही यात्रा आहे, वृत्तपत्र विक्रेत्यांचे त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठीची ही यात्रा आहे। ही यात्रा कशासाठी आहे? ही यात्रा कुणाला काही मिळवण्यासाठी नाहीये। वृत्तपत्र दिंडी, वृत्तपत्र हे ज्ञान आहे, वर्तमानपत्राची किंमत कुठल्याच पैशामध्ये होऊ शकत नाही। वर्तपत्र वाचणारा माणूस 1 महिना जर वर्तमानपत्र वाचलं, ती बदली पानं सगळी वाचली तर तो किती वैचारिक दृष्ट्या समृद्ध होतो हे प्रत्येक जण अनुभव घेत असतो। आणि मग वर्तमानपत्र हे ज्ञान आहे, ते ज्ञानाचं वाहक आहे आणि ते आपल्या घरी रोज आणून टाकणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, यासाठी ही यात्रा आहे। ही यात्रा कशासाठी आहे?
ही यात्रा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी यात्रा आहे। आणि म्हणून सरकारचं उत्तरदायित्व आहे, सरकारची ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारीची जाणीव सरकारला करून देण्यासाठी ही यात्रा आहे। सरकार अलीकडे तर खूप दयाळू झालेलं आहे, लाडकी बहीण योजना आहे, लाडका भाऊ योजना आहे, पण सरकारला या क्षेत्रामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जी माध्यम काम करतात ही माध्यम सुद्धा तुमची कधी लाडके होणार आहेत हा प्रश्न विचारण्यासाठी ही यात्रा आहे। आणि म्हणून लोकशाहीमध्ये जर 4 स्तंभ असतील, लोकशाही जर बाबासाहेबांनी जी लोकशाही दिली या देशाला त्याच्यामध्ये जर 4 स्तंभ आहेत, एक न्याय व्यवस्था आहे, प्रशासन व्यवस्था आहे आणि राज्य व्यवस्था आहे आणि पत्रकारिता आहे। बाकीच्या 3 व्यवस्थेला जर सगळे अधिकार मिळत असतील, 3 व्यवस्थेला सगळ्या सुविधा मिळत असतील, 3 व्यवस्थेला जर पूर्णपणे त्यांच्या हातामध्ये व्यवस्था असेल तर वर्तमानपत्र आणि वृत्तपत्र विक्रेते या व्यवस्थेला काय देतात आणि काय दिलं पाहिजे हे विचारण्यासाठी ही यात्रा आहे। आणि म्हणून यात्रा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचं समर्थन यासाठी मिळवते, ही यात्रा कोणाचंही समर्थन करणारी नाहीये। ही यात्रा समाजाचं वैचारिक हे क्षेत्र अधिक सक्षम झालं पाहिजे यासाठी ही यात्रा आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये 30,000पेक्षा अधिक संख्या असलेली ही राज्य पत्रकार संघटना आहे। अण्णासाहेबांच्या संघटनेचे महाराष्ट्रात मला वाटतं 3 लाख सदस्य आहेत, 3 लाख वृत्तपत्र विक्रेते आहेत आणि राज्य पत्रकाराच्या 30 आणि जवळपास 1 लाखाच्या आसपास महाराष्ट्रामध्ये पत्रकार आहेत। या पत्रकारांकडे बघणाऱ्याकडे सरकार आणि सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी ही यात्रा आहे। सरकारचं प्रत्येक घटकाला मतांच्या गठ्ठे तर वर्तमानपत्रांच्या आमच्याकडे आहेत, पण मतांच्या गठ्ठ्यावर जर सरकार कुठल्याही व्यवस्थेची प्रश्न सोडवणार असेल तर पत्रकारांकडे सुद्धा मतं आहेत, वृत्तपत्र विक्रेत्यांकडे सुद्धा मतं आहेत, ही सांगण्यासाठी ही यात्रा आहे। आणि म्हणून या मतांचा विचार सरकारने करावा। वृत्तपत्र विक्रेत्याचे 3 लाख महाराष्ट्रात मत आहेत, रोज प्रत्येकाच्या संपर्कामध्ये ते किती लोकांच्या संपर्कात असतात हे सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे। आमच्याकडे सुद्धा मतांची शक्ती आहे आणि मतांच्या शक्तीवर मतांच्या गठ्ठ्यावर जर तुम्ही कुठल्याही व्यवस्थेला कुठल्याही घटकाला न्याय देणार असाल तर वृत्तपत्र विक्रेते आणि वृत्तपत्रात काम करणाऱ्या लोकांकडे सुद्धा मत आहेत, ते तुम्ही बघणार आहात की नाही हा सवाल विचारण्यासाठी ही यात्रा आहे। आणि म्हणून या क्षेत्राच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांबद्दल मी पत्रकार परिषदेमध्ये जास्तीचा बोलणार आहे, पण या ठिकाणी एवढंच सांगतो, या क्रांती चौकातून ही यात्रा सुरू होत असताना मी सरकारला आवाहन करतो, सरकारचे कान आणि डोळे जर उघडे असतील तर सरकार 20 तारखेला यात्रेला सामोरं येईल आणि पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या ज्या मागण्या येतात त्या मंजूर करण्याची भूमिका घेईल। पॅकेट छोटा असं तर धमाका बडा आहे आणि म्हणून ही व्यवस्था आपल्याला समजून सांगावी लागेल। आता यापुढे पत्रकार हित की जो बात करेगा वही राज करेगा हे सांगण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून पत्रकारांच्या कोरोनानंतर निर्माण झालेल्या जे समस्या आहेत त्या समस्या सोडवणं हे सरकारचं उत्तरदायित्व आहे आणि त्यामुळं सरकारने या संदर्भामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे। आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे, त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी त्या मोठ्या संख्येने यात्रेचं स्वागत केलं। विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्रामध्ये यात्रेचं प्रचंड प्रमाणे स्वागत केलेलं आहे। वृत्तपत्र विक्रेते, पत्रकार, माध्यम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांनी या यात्रेचं स्वागत करून या यात्रेमध्ये सहभागी होण्याची भूमिका घेतलेली आहे। आणि त्यामुळे ही एकतेची शक्ती ही आपले प्रश्न सोडवण्यासाठी आणि लोकशाहीला अधिक मजबूत आणि समर्थ करण्यासाठी कामी येईल। आपण सर्वांनी दिलेले सहकार्य, सर्वांनी केलेले स्वागत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो।